आदित्य बोळींच, आदित्य बोळींच, आपण कुठे असाल तर या इकडे. आदित्य बोळींच, आपण कुठे असाल तर आमच्या कमेंट्री बॉक्सकडे या. मॅडम 2-0 कशा प्रकारे पाहता तुम्ही या मॅचला? सर आता ह्या मुलांनी भुईगाव ब संघ खेळतो आहे. पहिल्याच बॉलमध्ये जीवदान भेटलं आहे. ह्या जीवदानाचा चांगला उपयोग त्यांनी करावा असं वाटतं मला. बघूया. आणि एका विकेटचं पतन स्टंपिंगच्या रूपात. यस, फलंदाज बाद होतोय. पहिल्या विकेटचं पतन आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात मिस्टर श्रेयस. मॅडम एक चर्चा करायला आवडेल. पहा, वसई तालुक्यामध्ये भरपूर समाज आहेत, परंतु तुमचे सामवेदी ब्राह्मण समाजाची भरपूर चर्चा सुरू आहे. कारण तुम्ही ज्या प्रकारचा एकजुटी येऊन ज्या स्पर्धा आयोजित करतायत, खरोखर सलाम आहे तुमच्या कार्याला. काय म्हणाल त्याबद्दल? सर आपण बघायला गेलं तर आता सोशल मीडियाचा झोन आहे. मुलं ही सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहेत आणि माझ्या आजूबाजूच्या वसई विरारमध्ये अर्नाळा, आगाशी, रानगाव हा पट्टा प्रसिद्ध आहे क्रिकेटसाठी. आणि त्याच्या जोडीने आज क्रिकेट हा खेळ सामवेदी ब्राह्मण आणि सामवेदी कुपारीसुद्धा पकडून चालले आहेत. ओ, आणखीन एक फलंदाज बाद होतोय. मॅडम अजून एक प्रश्न आहे. सामवेदी ब्राह्मण ज्या वेळेला स्पर्धा आयोजित करतात त्यावेळेला स्पर्धेची खासियत जास्त 2 प्रकारे असते. पहिली गोष्ट तुमचं आयोजन, दुसरी गोष्ट ज्या वेळेला तुमच्या स्पर्धा आयोजित करतात त्यावेळेला जी तुमची पारितोषिक मोठमोठी, फार मोठमोठी लागलेली असतात, त्याबद्दल तुम्ही काय सांगतील? मी नक्कीच हे श्रेय आयोजकांना देईन. आत्तापर्यंत माझा कॉन्टॅक्ट हा फक्त संतोष दादा आणि कुमार बंधू यांच्याशी आलेला आहे. मी बघते की ही जोडी आहे, ह्यांच्या मनातले विचार आहेत हे पुढच्या पिढीच्या तरुणांसाठी आहे. कालच आमच्या अध्यक्षांनी आणि इतर जे गोन्साल्विस साहेब होते त्यांनी सांगितलं की जे 75 वर्षापूर्वी आपल्याला करता जमलं नाही त्यांना ती खंत आहे. पण आजची ही पिढी ही जी जोडगळी आहे 50 पर्यंत आलेली आहे, पण त्यांना दिसतंय की आपल्या मुलांना फक्त अभ्यासच नाही तर त्याच्याबरोबर कुठेतरी खेळाची पण जोड पाहिजे, म्हणजे ते आपल्याशी कनेक्ट होतील. आणि अजून एका विकेटचे पतन. क्या बात आहे, आणखीन एक हॅट्रिक आले. वा, सुपर. पहा, हॅट्रिक आले. मॅडम तुम्ही खूप चांगला उल्लेख केला, कारण हा एक नवीन प्लॅटफॉर्म आहे अपकमिंग यंगस्टरसाठी. तुम्ही इकडे खेळाल तर तुम्ही याच खेळामधून वसई तालुक्याच्या खेळामध्ये पुढे येणार. आणि वसई तालुक्याचं क्रिकेट फार मोठं घडलंय, कारण पालघर जिल्हा मुंबईमध्ये सध्याच्या घडीला वसई तालुक्याच्या अंडरआर्म क्रिकेट असू दे की ते ओरम क्रिकेट असू दे, फार मोठी चर्चा सुरू आहे. आणि तुम्ही खूप चांगला उल्लेख केला, कारण तुमच्याकडे हा नवीन एक प्लॅटफॉर्म आहे. अपकमिंग यंगस्टर याच्यामधून खेळतायत. तुम्ही इकडे खेळाल तर तुम्ही वसई तालुक्याच्या अंडरआर्म क्रिकेट असू दे की ओरम क्रिकेट असू दे, त्या खेळामध्ये सुद्धा दिसणार. त्यासाठी तुम्ही खूप चांगला उल्लेख केला. ही जी मेहनत आहे ह्या लोकांनी घेतलेली आहे SBPLच्या माध्यमातून, आणि त्यांना बरेच समाज बांधव आणि मोठे मोठे लोक त्यांना मदत करत आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे ते बेझिझक लोकांपर्यंत पोहोचत आहेत. सांगायचं उदाहरण माझंच की मी एक मला कॉमेंट्री करायची आहे असं सांगितल्याबरोबर संतोषदादाने सांगितलं नो प्रॉब्लेम, या तुमच्यासाठी हा स्टेज ओपन आहे, महिलांनी पण पुढे यावे. सध्या आपण हा जो प्लॅटफॉर्म तयार करतोय पुढच्या काळात महिलांसाठी पण आपण तो उपलब्ध करून देऊया. ही एक जमेची बाजू आहे, त्यांचं मोठेपण आहे. डेफिनेटली. आणि या अगोदर मला वाटतं 10 दिवसा अगोदर अजून एक स्पर्धा झाली होती. त्या स्पर्धेमध्ये मला वाटतं महिला सुद्धा खेळले होते. बोलिंजला ती स्पर्धा झाली होती. नक्कीच सर, बोळींजला महिलांची स्पर्धा झाली, महिलांनी पुढाकार घेतला. त्या काही कमिटी मेंबरच्या मागे लागल्या की आम्ही तयारी दाखवलेली आहे, तुमची फक्त साथ हवी आहे. आणि ते शक्य झालं. तो एक त्यांचा जो जोश होता तो त्यांनी कायम ठेवला. मीही त्याची एक खेळामध्ये सदस्य होती, मेंबर होती. आज इकडे बसताना कळते की मैदानात काय मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे ऑन ड्युटी अँड ऑफ ड्युटी हा जो फरक आहे तो जाणवतो. येस, डेफिनेटली. खूप चांगला उल्लेख. शेवटचा प्रश्न मॅडम असेल, हे सामदेवी ब्राह्मण प्रीमियर लीगचे ज्या वेळेला मॅचेस होतात त्या वेळेला बाहेरून भरपूर पारितोषिक लागतात, म्हणजे खास करून बाहेर कोणी असणारे तुमचे नातेवाईक US ला जे आहेत
त्यांची पारितोषिक मोठमोठ्या प्रमाणात असतात. खरोखरच मानावं लागणार आहे. खरंच बाहेरची जी मुलं गेली आहेत त्यांची नाळ इकडे जुळलेली आहे. त्यांचे नातेवाईक, त्यांचे मित्र हे सगळे इथे आहेत आणि त्यांना वाटते की आपण लांब आहोत आणि आता हा काळ सोशल मीडियाचा असल्यामुळे आपण जॉईन होऊ शकतो, आपण ती मजा घेऊ शकतो. आपली लहान बांधव किंवा मोठे बंधू कसे खेळतात हे त्यांना तिथे बघायला मिळेल आणि त्याच्यासाठी नक्कीच डोनेशन्सची किंवा आपण सांगतो तशी स्पॉन्सरची गरज आहे. आणि ते मॅचेस चालू झाल्यावर त्यांच्या ड्युटी संपल्यावर मॅचेस बघत असतात आणि चालू असतील ड्युटीज ऑफ असेल तेव्हा ते नक्कीच बघून इथून जीपे करत असतात. ही चांगली गोष्ट आहे एकूण एक. येस डेफिनेटली हे चांगली गोष्ट आहे आणि त्या लोकांचं प्रेम सुद्धा आहे खेळणाऱ्यावर आणि खरोखरच मानावं लागणार आहे. मॅचकडे आपण वळणार आहोत. आतापर्यंत मॅचची कहाणी काय आहे, किती धावा झाल्यात, किती विकेट आल्यात, किती षटकांचा खेळ सुरू आहे. येस षटक संपले, दुसरं धाबा दाखल करते आतापर्यंत. मॅडम पण एका गोष्टीचा उल्लेख करेल मी, वसई तालुक्यामध्ये इतक्या मोठ्या स्पर्धा होत आहेत परंतु सामवेदी ब्राह्मण ज्या वेळेला स्पर्धा आयोजित करतात त्या वेळेला तुम्ही ज्या प्रकारचं कार्य करतात, आता एक एक्झाम्पल आयोजकाकडे फार मोठी जबाबदारी असते. तुम्ही ज्या प्रकारचं आयोजन केले खरोखर मानावं लागेल. दुसरी गोष्ट, ज्या वेळेला स्पर्धा आयोजित करतात त्यावेळेला मोठमोठे पारितोषिक पाहायला मिळतात. तिसरी गोष्ट, तुमच्या जे चमचमच्या ट्रॉफीज कशा प्रकारे तुम्ही मॅनेज करता. सर हा माझा आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन आहे. मॅनेजमेंटची पूर्ण टीम आहे ते हे सगळं काही बघते. सध्या तरी मी ॲज अ कॉमेंट्रेटर जेवढं मला काय ज्ञात आहे की जे काय ते करतायत अगदी दिलखुलास आणि त्यांच्या आवाक्याबाहेर जाऊन करत आहेत. हे मॅनेजमेंट बघितलं तर फक्त खेळापुरती मर्यादित नाही तर पूर्ण समाजाला, लोकांना कसं एकत्र आणता येईल, विविध क्षेत्रात असलेले लोक कशी या स्टेजवर बसतील, इथे येतील आणि साथ देतील हे बघितलं जाते. नक्कीच पहा, 3 वर 3 ही आतापर्यंत कहाणी आहे. चंपावती भुईगाव संघ फार मोठ्या अडचणीमध्ये आहे आणि आता अपकमिंग यंगस्टर, मला वाटतं हा जवळपास 10 वर्षाचा खेळाडू असेल. नक्कीच त्याच्या हातातली बॅट आणि त्याची हाईट किंबहुना सेम आहे. हेच तर खेळाचं खरं स्पिरिट आहे. ह्या भुईगाव ब टीमसाठी नक्कीच एक सलामीची टाळी असली पाहिजे आणि ह्या मुलासाठी तर नक्कीच असली पाहिजे, कारण इथे येऊन ती हिंमत दाखवणं हे महत्वाचं आहे. येस डेफिनेटली खूप चांगला बॉल, खूप चांगला बॉल आणि खूप चांगल्या पद्धतीने त्याने तो वळवला आहे. वळवणं हे तुम्हाला करावं लागणार आहे कारण इकडे धाबा येत नाहीयेत. अपकमिंग यंगस्टर कदाचित या मॅचला थोडाफार पुढे नेऊ शकतो, न्यावं लागणार आहे कारण भुईगाव संघाला इकडून फार मोठा बुलेट बार करावा लागणार आहे. 5 गडी बाद झाल्यात. काही जबरदस्त बॉलिंग आतापर्यंत बिंदास कोपराट या संघाची झाली. पुढचा बॉल यावेळी डाऊन टू ग्राउंड समोर खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनचा खेळा डावल्यात. एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न नाहीये. मॅडम तुमचे जे सामवेदी ब्राह्मणचे अध्यक्ष आहेत, आयोजक आहेत, त्यांना सुद्धा सलाम आहे या कार्याला, कारण ज्या वेळेला सामवेदी ब्राह्मण प्रीमियर लीग जी झाली होती मागील महिन्यामध्ये त्यावेळेला वसई तालुक्यामध्ये त्या सन्मान चिन्हाची इतकी चर्चा सुरू होती ना की आज मी आवर्जून सांगू इच्छितो ते स्वामी समर्थांचं जे सन्मान चिन्ह आमच्या अंपायर्सला, प्रत्येक आयोजकाला देण्यात आलं होतं. खरोखर इतकं सुंदर होतं ना ते की वसई तालुक्यामध्ये बऱ्याचशा खेळाडूंनी सांगितलं की सन्मान चिन्ह कुठून आलंय, हे कधी आपल्याला पाहायला मिळत नाहीये. पण खरोखर मानावं लागणार आहे, जे मॅनेजमेंट करतायत, जे आयोजक, खरोखर मानावं लागणार आहे. नक्कीच मी सांगेन की सामवेद ह्यामध्येच एक स्वरांचा सूर आणि अध्यात्म आहे. हे अध्यात्म कुठेतरी क्रीडेला घेऊन जाते पुढे, हे आपल्याला विसरून चालणार नाही. आपण आज साता समुद्राकडे असो किंवा आपण आज वसई तालुक्यात असो, आपण अध्यात्म, संस्कार, कला, क्रीडा ह्या सगळ्यांना एकत्र घेऊन चाललो आहेत, त्यामुळे आपली चर्चा होते आहे. खूप चांगला उल्लेख, खरोखरच खूप चांगला उल्लेख केला. पाहूया काय घडतंय. मॅचकडे आपण वळणार आहोत. शेवटचा बॉल, तिसऱ्या षटकातील 8 वर 5.
गतीमध्ये परिवर्तन, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनचा खेळाडू, कॅच ड्रॉप. आणि कॅच ड्रॉप झालेला आहे, सीमा पार, चौकार. 4 धाबा आले अखेरकार. मॅडम पहा, मॅडम ज्या धावा येत नव्हत्या दडपण वाढलं होतं, आता या दडपणाला कमी करणारा कदाचित बाउंड्रीज आहे. शेवटच्या आणि अंतिम षटकाला फार मोठं करावं लागणार आहे, कदाचित 15-20 धाबा, 15 किंवा 20 धाबा येणं गरजेचं आहे. त्या अगोदर पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय. धाबा धावपल करतात 12-12/5. चला, शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. अविनाश, ओ काय जबरदस्त, खूप छान, खूप छान. खूप छान, खरोखर खूप छान. ज्या प्रकारे दिशा देण्याचा प्रयत्न केला होता, कशा प्रकारे वळवले पहा, रिप्ले मध्ये पहा, डीबीएन नेटवर्क या युट्यूब वाहिनीवर खूप चांगल्या पद्धतीनं श्लोकनी त्या चेंडूला वळवलं होतं आणि पहिल्याच बॉलवर सिंगल कंप्लीट होते. 13 धाबा. मॅडम या षटकाला फार मोठं करावं लागणार आहे. नक्की नक्कीच. एक सुंदर असा शॉट बाहेर पडला आहे आणि वा, काय जबरदस्त अशी रनिंग बिटवीन द विकेट आहे. आणि मॅडम जे बॅटिंग करतात ना, तुम्हाला सांगू इच्छितो, पहिल्या मॅच मध्ये हे संघ विजयी झाला होता, त्यांनी 50,000 रुपयाचं पारितोषिक मिळवलं. ही फार मोठी अचिव्हमेंट आहे टीम भुईगाव बी या संघासाठी. हाच तो संघ होता ज्यांनी पहिल्या मॅच मध्ये ज्यावेळी ऑनसाईडला करण्याचा प्रयत्न, फटका बसलाय, बरोबर झेल टिपलाय फलंदाज बाद. मॅडम का 50,000 रुपयाचं पारितोषिक मिळवते ते सुद्धा तुम्हाला सांगू इच्छितो. या संघामध्ये सर्व अपकमिंग यंगस्टर आहेत आणि अपकमिंग यंगस्टरने जो काही खेळ केला होता ना आजच्या दिवसामध्ये, तो सर्वांच्या मनाला भावणारा होता. त्यासाठी त्यांनी 50,000 रुपयाचं पारितोषिक जिंकलं होतं. नक्कीच सर, जे आपण बघतोय ते अगदी थ्रिलिंग आहे. आणि ह्या मुलाने पकडलेली जी तलवार आहे, मी बॅट नाही म्हणत, कारण ती जिद्दीची तलवार होती, ती जिद्दीची बॅट होती आपल्या संघाला पुढे नेण्यासाठी. एक बाजूने श्लोक सांभाळतोय आणि दुसऱ्या बाजूने त्याने फटकेबाजी करावी, असं काहीतरी त्यांचं समीकरण चालू होतं. नक्कीच 100% खूप चांगला उल्लेख आपण केला. 15/6 नवीन फलंदाज सारस मैदानाच्या आतमध्ये आल्यात. पाहूया शेवटचे. ओ यावेळी खूप चांगला बॉल, खूप चांगला बॉल, बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. पहा, चंपावती भुईगाव बी या संघाने आज पहिल्या मॅच मध्ये खूप चांगला खेळ केला. दुसऱ्या मॅच मध्ये आला त्यावेळेला त्यांच्या प्लॅनला एक्झिक्यूट करता नाही आलं, प्लॅनला मॅचला पुढे घेता नाही आलं, त्यासाठी इतक्या मोठ्या अडचणी वाढल्यात. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, यावेळी मिड विकेटचे खेळाडू आले आहेत, कॅच ड्रॉप. कॅचेस विन्स मॅचेस, कॅच ड्रॉप झालेला आहे. बघूया ह्या ड्रॉपचा काय उपयोग होतोय का. लास्ट बॉल. सिंगलच्या स्वरूपात. चला, पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 18 धाबा दापलकरती आहेत. चंपावती भुईगाव बी या संघाच्या 19चं टार्गेट सेट केलंय बिनदास कोफराट या संघासमोर. पाहूया इनिंग ब्रेक मध्ये, या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया दुसऱ्या इनिंगच्या खेळामध्ये.
काय चला मॅच कडे आपण बोलणार आहोत दुसरा इनिंगचा खेळ पाहूया लो स्कोरिंग मॅच हाय व्होल्टेज होईल का पाहूया काय घडते पहिला बॉल ओ वा फारच सुंदर फारच सुंदर. काय जबरदस्त बॉल होता खरोखरच मानावा लागणार आहे मॅग्निफिसंट डिलिव्हरी डीप मॅडम खरोखरच मानावं लागणार काय जबरदस्त बॉल अपकमिंग यंगस्टर दीप ज्यांना आपण पाहतोय आणि पहिलाच बॉल चारोखाने चित कुणाल यांचे डॉट बॉल येतोय पुढचा बॉल एका धावेवर समाधान मानायला लागेल. मंदारने दुसरी धाव पूर्ण केली आहे. बिंदास कोभराडचा मंदारला बघायला गेलं तर मंदार हा इकडे समालोचन कक्षाचा बादशाह आहे. ज्याला सगळं काय हिस्ट्री जॉग्रफी सगळं माहीत आहे आणि तिथे तो ग्राउंडमध्ये पण खूप छानपैकी आपल्या साथीदारांना साथ देत आहे. मंदारकडून भरपूर काही शिकण्यासारखं आहे. याबली ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न डाऊन टू ग्राउंड एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न दुसरी कंप्लीट पहा दोन धाबा कंप्लीट झाल्या सहज सोपं रीतीनं सुरुवात होते कारण 19 धाब्यांचं टार्गेट आहे जास्त धाबा बनल्या नाहीयेत कारण पहिल्या इनिंग मध्ये भुईगाव संघाला प्लॅनला एक्झिक्यूट करता नाही आलं त्या कारणानं त्या धाबा नाही बनल्या पाहूया इकडून कदाचित मॅच मध्ये टर्न येण्यासाठी तुम्हाला विकेटकडे जावं लागणार विकेट ऑन साइडला पिकअप स्ट्रोक हलक्यातनं ड्राईव्ह केलंय फक्त बॉल चाललाय खूप चांगलं बिल्डिंग मिड विकेटचे खेळाडू आलेत 2 धावांवर समाधान मानावं लागेल. आणखीन एक 2 धाबा मला वाटतं पहिला बॉल डॉट जाता मॅडम मागील 3 चेंडूमध्ये प्रत्येक चेंडूवर 2 धाबा आले बरोबर आहे 4 बॉल 6 रन्स. आणखीन एक सिंगल कंप्लीट होते शेवटचा बॉलचा खेळणं बाकी आहे 5 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय 7 धाबा धावफलकावरती आहेत मंदार आणि कुणाल कुणाल खूप चांगली बॅटिंग करतोय आता मंदार ऑन स्ट्राईक शेवटचा बॉल पाहूया काय घडतंय खूप सुंदर असा बॉल फेअर डिलिव्हरी.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8-8 या ऐकूया डीजेला. सर मला या श्लोकची फारच कमाल वाटते. अ, तो जसं फिल्डिंग सेट करतो आहे आणि त्याच्या हातात बॉल आहे, समोर मंदार सारखा अनुभवी खेळाडू आहे, पण त्याला जराही भीती नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे. ही खरी खिलाडी वृत्ती आहे. येस डेफिनेटली ही फार मोठी अचिव्हमेंट सुद्धा आहे. श्लोक रेडी आहेत. पहिला बॉल काय घडतंय. हो वा, अति सुंदर डिलिव्हरी. होईनाबाद पहिलाच बॉल डॉट. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल येतोय. पुढचा बॉल खूप चांगला, वा, खूप वा. चांगला. खूप चांगला बॉल आणि विकेट. डीजे ऑन. ओके, यानंतर 10 मिनिटांचा अवधी असणार आहे. 10 मिनिटांचा ब्रेक आणि त्यानंतर आजच्या दिवसातील फायनलला सुरुवात होईल. क्वालिफायर मॅच तिकडून जिंकणारा संघ डायरेक्टली फायनल मध्ये एंटर करेल. त्या अगोदर ही मॅच पाहूया. श्लोक यांनी खूप चांगली बॉलिंग आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये करतात. मंदार बाद झाल्यात आणि मंदारची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. मंगेश आल्यात. परंतु मॅडम श्लोकची बॉलिंग पहा आतापर्यंत. परफेक्ट लाईन टप्पा सर्व गोष्टी पकडून ठेवल्यात. पुढचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला. मिड विकेटचे खेळाडू थोडे कमी पडले तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट. खूप सुंदर अशी डिलिव्हरी पुन्हा एकदा श्लोक कडून आणि आउट. मंगेशला 2 धावा काढून परत जावं लागते पेव्हिलियन कडे. नाही, मंगेश बाद झाल्यात परंतु श्लोकची बॉलिंग पहा. आउटस्टँडिंग बॉलिंग खरोखर मानावा लागणार आहे. या षटकामध्ये आतापर्यंत निलेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. पहा मॅडम, या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये फक्त 2 धाबा आल्यात. त्यामधून एक रनआउट, विकेट, 2 धाबा आणि डॉट. या प्रकारची बॉलिंग आतापर्यंत श्लोक मैदानाच्या आतमध्ये करतोय. चांगली एनर्जी दाखवतोय श्लोक. आणि लहान वयात भीती नसते. हे जे एक उदाहरण सांगतात की लहान मडकं आहे हे, ते जसं घडवलं जाईल तसं घडेल. आणि हे मला ते या श्लोककडे बघून कळते की खरंच त्याची आज जे कोण इथे आहेत आणि बघत आहेत त्यांनी श्लोककडे लक्ष ठेवावं की पुढे त्याचं भविष्यात काहीतरी चांगलं होऊ शकते का खेळाच्या दृष्टीने, किंवा त्याला एक चांगली कलाटणी मिळू शकते का. डेफिनेटली खूप चांगला उल्लेख. यावेळी सन्मान दिला, हलक्या हातानं सन्मान दिला आणि यावेळी मात्र सिंगल कंप्लीट होते. पहा मॅडम, मॅच कुठल्या परिस्थितीमध्ये ते बघून त्याच्या इम्पॉर्टन्स श्लोकची बॉलिंग आहे. इतकी पॉवरफुल बॉलिंग आतापर्यंत राहिली.
लो स्कोरिंग मॅच आहे. लो स्कोरिंग मॅचला हाय व्होल्टेज बनवण्याचा प्रयत्न करतायत. थोडाफार टर्न आणण्याचा प्रयत्न आतापर्यंत श्लोक मैदानाच्या आतमध्ये करतायत. हो, यावेळी ड्राय केलं चेंडूला. लॉंग ऑफचा खेळाडू आले आहेत. एक कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न. दुसरी कंप्लीट. कंप्लीट. आता 12 चेंडू आणि किती धाब्यांची गरज? 6 धाब्यांची गरज. 12-6 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबली. पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट होते. पहा मॅडम, कदाचित या ओव्हरमध्ये डॉट बॉल आले, विकेट आले तर या मॅच मध्ये टर्न येऊ शकतो. कारण 11 चेंडू आणि 5 धाब्यांची अजूनही गरज आहे. जास्त लांबचा फासला नाहीये. समोर दडपण वाढलंय आणि या दडपणला भेलत असताना आतापर्यंत किमान 2 डॉट नाहीतर विकेट या सर्व गोष्टी आणावे लागणार आहेत मैदानाच्या आतमध्ये. पाहूया काय घडतंय. फुल टॉच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. श्लोकच्या जबल पासून चेंडू निघून गेलाय. सीमारेषा पार. चौकार. 4 धाबा. कुणालच्या बॅटीतून सुंदर असा चौकार बघायला मिळालाय आपल्याला. धावांची संख्या हळूहळू कमी होते आणि तसं प्रेशर वाढत चाललंय अपोनंट टीमकडे. मॅच फिनिश. सामना संपलाय. सामना जिंकलाय टीम बिनदास कोपराट. हा संघ 8 विकेटने विजयी होतोय आणि पराभव छायेत जात असताना टीम भुईगाव बी संघ. चला, मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, खेळाडूचं नाव मिस्टर रोहित.